आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. सकाळी बाहेर गेला होतास ना? हा, ते मी आणि बबलू वटपौर्णिमेसाठी सामान आणायला गेलो होतो. अच्छा, ओके. तारा, एक विचारू? हं? तुला आता गाणं गुणगुणताना ऐकलं मी. तू रेकॉर्डिंग्समध्ये गातेस किंवा स्टेजवर गातेस त्याच्यापेक्षा खूप वेगळा आवाज येत होता. वेगळीच गात होतीस काहीतरी, असं कसं? तारा, आता जे उत्तर देशील ते विचार करून दे बाई, कारण आता रिस्क वाढली. तारा, बोल ना. अरे सोहम, काय ना, सकाळी आज रियाज नव्हता झाला रे माझा, म्हणून मे बी तो आवाज लागला नसेल. आणि हल्ली माझा रियाजच नसतो रे, तर कसा लागेल ना माझा आवाज. आणि मेन म्हणजे मी बाथरूम मध्ये गात होते ना, तर तो ऐकू येत होता मे बी तुला, असं मला वाटतंय. आणि ते अकाउस्टिक नव्हतं ना, म्हणून ते तुला. बरं, ओके ओके ओके, समजलं. तारा, आज तू उपवास करणार आहेस, तर मी पण तुझ्याबरोबर उपवास करेन. हा, उपवास का? अगं असं काय करतेस, आज वटपौर्णिमा आहे ना. आणि मॅडम, आता आपलं लग्न झालंय, त्यामुळे आपण हे रिच्युअल्स फॉलो करायला हवेत, बरोबर ना? ओके, आपण दोघंही करू उपवास. बरं तारा, लवकर आवर प्लीज. हो, मी वेळ लावू होते. नकोस. नाही, तू जा, मग मी लगेच तयार 5 होते, मिनिटात ओके? तयार हा. होता. 5 मिनिटात. उपवासाला इतकं कमाल खायला मिळतं ना, की कधी कधी वाटतं की ह्यासाठी उपवास करावा. पण आज सावलीचा निर्जळी उपास आहे, तसा करायला हवा. कसं शक्य आहे वहिनी, कसं शक्य आहे? काय खायचं नाही, काय प्यायचं नाही? मला तर 2-2 तासांनी भूक लागते. मी तर उपवास धरणार नाही. 1 मिनिट, तू का उपवास करशील? मी उपवास धरणार नाही. हे, मी ना उपवास धरणार. मी उपवासाचे पदार्थ खायला आलोय. ऐश्वर्या वहिनीचं बरं आहे ना, ती उपवास करते ना ती पूजा करते. चांगलं. भाऊजी, त्यांना नसेल जमत उपवास करायला, त्यात काय एवढं? आणि मनात भाव असेल तर उपवास करायची काहीच गरज नाही लागत. ऐकलंस ना, मी आलेच सँडविच देऊ. मी काय बोलतो वहिनी? नाही, अजिबात काहीच मिळणार नाही. ठीक आहे. मी जे सकाळी बघितलंय ना, ते सगळ्यांनाच सांगेन. दादा, काय करता तुम्ही? सगळं ते तसे वस्तू. काय 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 नाही, काय नाही, तेच. हो, दादा, नाही. घ्या. ओ वहिनी, आय वडा आहे तुमच्या हाताला ना, चव आहे, भारी चव आहे. खालो का? तुलाच भरवतो. दिवसभर काहीच खायचं नाहीये, कसं जमणार? घरी पण कधी असा प्रकार केला नाही मी. का करतात माणसं उपवास वगैरे? सगळं खायला अवेलेबल असताना असं मुद्दाम उपाशी का राहायचं? पण शा, खूप भूक लागलीये, खूप भूक लागलीये. इथे बस. हे बघ, आय नो तू मॉडर्न आहेस, तू ह्या सगळ्यामध्ये बिलीव्ह करत नसणार आहे, म्हणजे उपवास वगैरे. अँड मला माहित होतं तुला भूक लागली असेल, म्हणून मी तुझ्यासाठी नाश्ता आणलाय. इथे आपल्याकडे सगळ्यांना सावित्री होण्यात खूप ग्रेटनेस वाटतो. करेक्ट आहे तुमच्या बहिणी, म्हणजे मी पण तेच म्हणत होते की असं उपाशी राहून, भूक मारून, स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच पॉईंट नाही ना. ऐश्वर्या,
ताऱ्या, ऐश्वर्या आहे का? ऐश्वर्या, तू इथे आहेस? घरभर शोधलं तुला. आणि हे काय, तू पास्ता खातेस? तू कधीपासून पास्ता खायला लागलीस? तुला तर आवडत नाही ना? वहिनी, ॲक्च्युली खूप भूक लागलेली आणि काहीच ऑप्शन नव्हता दुसरा. प्लस तुमच्या ते उपवासाचं जेवण सगळं ऑइली आणि तुला माहिती आहे मी नाही खात ते. तो हो, माहितीये मला. म्हणून तुझ्यासाठी सँडविच बनवलंय. हे घे. वाव, थँक्यू. याल. अमृता वहिनीला कळलं तर नसेल ना? डोंट वरी, या घरात ती एकमेव अशी व्यक्ती आहे जिला अक्कलच नाही आहे. त्यामुळे तिची काळजी करू नकोस. आणि समजलं तर समजलं, इट्स ओके. तिचा असा काही खूप मोठा रोल आहे किंवा से आहे घरात, असं काही नाही. तू फक्त ऐश्वर्याला धरून राहा. आणि आता पास्ता खा. तर बस, हे बघते. बस बस बस. काय? तुमचं सुद्धा काही या. पण काय हो, तुम्हाला जाणवत आहे ना, हे खूप दिवसानंतर केलेत तुम्ही. हो केलंय खरं. आता मधल्या काळात आपल्या घरात आपल्या आयुष्यात एवढी वादळ आली की त्यामुळे आपल्यामधल्या या नाजूक क्षणांना जराशी दृष्ट लागल्यासारखं झालं होतं. मी खरं सांगू, माझ्या संसाराला दृष्ट लागली. तुझं कसं आहे ना तिलोत्तमा, ओंजळ भरलेली असली तरी जे ओंजळीत घ्यायचं राहून गेलं त्याची खंत वाटत राहते तुला. हो, वाटत राहते, पण माझंच बरोबर आहे. खऱ्या गृहलक्ष्मीची हीच तर ओळख असते. मगच घराची भरभराट होते. मी कुठे चुकते का मला सांगा? काहीही चुकत नाहीये. फक्त तिलोत्तमा, तुला वाटतंय तेवढं वाईट काही घडलेलंच नाहीये. अगं आता तारा एवढी छान मुलगी आहे, तुला पसंत सुद्धा आहे. आता राहता राहिला प्रश्न सावलीचा. पण माझी खात्री आहे ती फक्त गृहलक्ष्मी नाही, ती भाग्यलक्ष्मी आणि धनलक्ष्मी सुद्धा आहे. बास पुरे. सणासुदीच्या दिवशी मला हा विषय नकोय प्लीज. ठीक आहे, राहिलं. मी जरा गाड्यांची तयारी कुठवर आली ते बघतो. आपल्याला निघायचं ना पूजेला. ओ मेंदळे, ते द्या इथे.